तर कर्जमाफीवरून आता प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहे। कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक, शासन आदेशात अत्यंत जाचक अटी शर्ती आहे। अत्यंत कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये मिळणार। केवळ 50,000वर बोळवणूक ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। शेतकरी नेते अजित नवले यांनी कर्जमाफीवरून हल्लाबोल केला आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी याची घोषणा करण्यात येणार नाही, कारण आचारसंहिता लागू आहे असं राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे। मात्र याची नव्यानं घोषणा करण्याची आवश्यकता नाही। कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे, त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन अशा प्रकारे माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का, ही शंका या निमित्तानं उपस्थित होते आहे। राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत।